आता आपण बघणार आहोत वेदर आणि क्लायमेट म्हणजे काय, कुठल्या इकडचं वातावरण कसं आहे. आता आपण मोबाईल जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा मोबाईलवरती आपल्याला वेदर दिसतं, बरोबर. असं चिन्ह दाखवतात. हे म्हणजे कसं आहे, पाऊस पडणार आहे का ऊन आहे का काय, थंडी पडणार आहे, ते आपल्याला दिसतं मोबाईलच्या स्क्रीनवरती, बरोबर. ते लिहून दिलेलं असतं 28°C टेम्परेचर आहे, शॉवर्स, लाईट शॉवर किंवा हेवी रेन. तर आता वेदर म्हणजे काय, वेदर इज डिफाईन्ड ॲज द कंडिशन ऑफ एअर टेम्परेचर, एअर प्रेशर, विंड अँड ह्युमिडिटी अँड रेनफॉल इन द ॲटमॉस्फिअर ॲट अ गिवन प्लेस अँड टाईम. Weather changes every day. It may be hot and dry today, but tomorrow it may be rainy and wet. The weather condition in the morning may be different from that in evening. Changes in weather condition give rise to season. In India, we enjoy 3 seasons: summer, winter and monsoon. आता म्हणजे काय, वेदर जे आहे ते वेगवेगळ्या पॅरामीटरवरती डिपेंड करतं. टेम्परेचर, एअर प्रेशर, वारा किती वाहतो आहे, ओके, ह्युमिडिटी किती आहे, पाऊस किती पडणार आहे. आणि वेदर आणि क्लायमेट सेम राहतं का, सकाळी जसं आहे तेच संध्याकाळी राहतं का, नाही. इट कीप चेंजिंग थ्रू आउट द डे. आणि थ्रू आउट द डे. पण आता आपण या एरियामध्ये राहतो, आता इथे ब्रह्मांडमध्ये पाऊस पडत असेल पण आपल्याकडे पाऊस पडत नाही आहे. त्यामुळे लोकेशनसुद्धा एक आस्पेक्ट आहे ह्याचा, कळलं. म्हणजे वेदर चेंजेस फ्रॉम लोकेशन टू लोकेशन, फ्रॉम डे टू डे, फ्रॉम टाईम टू टाईम. आणि हां, मग ऑल ओव्हर द वर्ल्ड जे आहे ते वेदर आणि क्लायमेटप्रमाणे 4 सीझन असतात. वर्ल्डमध्ये 4 सीझन असतात. इंडियाच आपलं सगळ्यात प्लेझंट वेदर आहे. बाकी काय वर्ल्डमध्ये खूप थंडी असते. जसे आपण वेस्टर्नला जायचो, नाही पाऊस पण एवढा नाही पण थंडी खूप असते. मग त्यांचे स्प्रिंग, ऑटम वगैरे असे सीझन असतात. आपल्याकडे काय 3 सीझन आहेत, समर, विंटर अँड मान्सून. सगळ्यात शैतानी आहे रे. सपोज बघा, बडबड कमी. आवर लाईफस्टाईल वेरीज अकॉर्डिंग टू सीझन. इट इन्फ्लुएन्सेस व्हॉट वी ईट, व्हॉट वी वेअर अँड इवन द टाईप ऑफ हाऊसेस वी लिव्ह इन. इट ऑल्सो डिटरमाइन द क्रॉप्स दॅट फार्मर्स गो. आता ऑफकोर्स लाईफस्टाईल जे आपली सीझनप्रमाणे वेरी होते. म्हणजे काय, कुठल्या सीझनमध्ये आपण काय खाणार त्याच्यावरती मर्यादा असते. म्हणजे थंडीमध्ये अन्न पटकन पचतं, उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय येतं, आंबा येतो, मग आपण आंबा खाणार. मग त्या सीझनमध्ये जे येतं ते आपण खातो. आणि कपडे वेगवेगळे असणार, बरोबर. थंडीच्या वेळेला आपण स्वेटर घालणार, पावसामध्ये आपण छत्री घेऊन जाणार, हिवाळ्यामध्ये आपण जॅकेट घालणार. सो आपलं लाईफस्टाईल बदलते. फक्त काय, इवन द टाईप ऑफ हाऊस. आता टाईप ऑफ हाऊस काय प्रत्येकजण सीझनप्रमाणे घर बदलू शकत नाही. हा, पण घराला आपण काही चेंजेस करून घेऊ शकतो. जसं पाऊस पडत असेल तर आपण त्याला शेल्टर लावून घेऊ शकतो, ताडपत्री लावू शकतो, की ज्याच्यामुळे काय हवं, पाऊस जो आहे तो आपल्या घरामध्ये येऊ नये. जो थंडी खूप असेल तर आपण खिडक्या लावून घेऊ. म्हणजे त्याच घरामध्ये आपण काही ना काही चेंजेस करू सीझनप्रमाणे. प्रत्येक सीझनप्रमाणे क्रॉप्स पण वेगवेगळे असतात. तुम्हाला सायन्समध्ये आहे, बरोबर, खरीप क्रॉप, रबी क्रॉप. मग खरीप क्रॉप मान्सून सीझनमध्ये होतात, रबी क्रॉप्स थंडीमध्ये घेतले जातात. सो एव्हरीथिंग चेंजेस ॲज पर सीझन. आता क्लायमेट द वेदर कंडिशन दॅट प्रिवेल ओव्हर अ लार्ज एरिया अँड फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम इज कॉल्ड ॲज अ क्लायमेट. म्हणजे आपण काय म्हणतो, मुंबईचं क्लायमेट ना खूप ह्युमिड असतं. म्हणजे काय, इन जनरल पूर्ण मुंबईमध्ये ते क्लायमेट आपल्याला म्हणजे अनुभवाला येईल. म्हणजे काय, वेदर कंडिशन दॅट प्रिवेल ओव्हर अ लार्ज एरिया फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम इज कॉल्ड ॲज अ क्लायमेट. मग हे क्लायमेटची डेफिनेशन येऊ शकते. द क्लायमेट ऑफ अ प्लेस रिमेन मोर ऑर लेस द सेम इयर आफ्टर इयर. म्हणजे काय, आता जर सपोज जूनमध्ये इंडियामध्ये पाऊस पडतो, तर माझ्या लहानपणी पण जूनमध्येच पडायचा, आताही जूनमध्येच पडतो, बरोबर. म्हणजे इयर आफ्टर इयर द क्लायमेट रिमेन्स सेम. आता एव्हरेस्टमध्ये, माउंट एव्हरेस्ट, हिमालयामध्ये जर बर्फ पडतो, बरोबर, तर तो इतके वर्षानुवर्ष हिमालयामध्ये त्या सीझनमध्ये बर्फ पडतोच. म्हणजे क्लायमेट जे हिमालयाचं एकदम थंड आहे ते वर्षानुवर्षे सेम राहिलेलं आहे, करेक्ट. आता डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड हॅव डिफरंट टाईप्स ऑफ क्लायमेट. ऑन द बेसिस ऑफ द प्रिव्हेलिंग क्लायमेट कंडिशन द वर्ल्ड कॅन बी डिवायडेड इंटू 7 मेजर क्लायमेटिक रिजन. सी मॅप 4.1 अँड नेम द रिजन्स. आता आधी आणि स्पेलिंग्स पण ह्याच्यातले, प्रिव्हेलिंग, क्लायमेट, हे सगळे स्पेलिंग्स ह्याच्यातले आपल्याला करायचे आहेत. मग आता ह्यांनी क्लायमेटप्रमाणे हे 7 रिजन्स दिलेले आहेत वर्ल्डचे, ओके. काय दिले, व्हेरी हॉट अँड वेट. मग ती कुठली साईन आहे, अशी साईन दिली आहे, व्हेरी हॉट अँड ह्याला. मग हे आहे, ही साईन आहे ग्रेइश, थोडीशी हॉट अँड वेट.
येलो म्हणजे काय आहे, व्हेरी हॉट अँड ड्राय, म्हणजे डेझर्ट सगळे जे आहेत येलो ते काय आहेत, खूप हॉट आहेत आणि ड्राय आहेत. जे ब्ल्यूइश आहे म्हणजे हे इकडची बाजू, हे काय आहे, कूल अँड ड्राय आहे. आणि जे ग्रीनिश आहे वॉर्म अँड वेट, म्हणजे काय इथे थोडंसं वॉर्म आहे आणि पाऊस पडतो. एकदम जे एकदम डार्क ब्ल्यू आहे हे सगळं म्हणजे अंटार्क्टिक आर्टिक रिजन हे खूपच थंड आहे. आणि हे जे आहे ते मेडिटेरियन सी. ओके, मग आता हे असं मॅप देऊन सांगतील आपल्याला की कुठलं रिजन आहे काय आहे ते, हे करा. कळलं? कळलं. What influences the climate? Many factors influence the distribution of heat on Earth, thereby affecting the climate. Let us read about it. Distance from the equator. ही नोट येऊ शकते. What influences the climate? आता distance from equator. What is the equator? Equator is the line which in a globe. Equator is the line which cuts which is the middle line which cuts the globe into two equal parts. हां, नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड साऊदर्न हेमिस्फिअर, राईट. मग इक्वेटर जसं आपण इक्वेटर जवळ असू तर आपली जी ग्लोब म्हणजे पृथ्वी आहे ती कशी आहे, गोल आहे. त्याच्यामुळे इक्वेटर जवळचा जो पार्ट आहे तो सूर्याला जास्तीत जास्त जवळ असतो. ओके, त्याच्यामुळे तिकडे सगळ्यात जास्त टेम्परेचर हाय असतं. द रेज ऑफ द सन फॉल ऑन द सरफेस ऑफ द अर्थ नियर द इक्वेटर. दीज रेज आर वर्टिकल अँड आर स्प्रेड ओव्हर अ स्मॉल एरिया. As we move away from the equator and towards the pole, the rays become slanting and cover a larger area. Thus, म्हणजे काय बघ, आता ही आपली पृथ्वी आहे बरोबर, ही आपली पृथ्वी आहे आणि हा सूर्य आहे, हा सूर्य आहे. ओके, आता या पृथ्वीला हा इथे इक्वेटर आहे, हा इक्वेटर आहे. मग हे सूर्याची किरणं जे इथे स्ट्रेट आणि डायरेक्ट पडतात, जेव्हा ती इथे जातात तेव्हा ती कशी स्लँटिंग होत जातात, बरोबर. म्हणजे काय स्लँटिंग होत जातात तर त्यांचं जी हे आहे उष्णता आहे ती कमी कमी होत जाते आणि ते वाईडली स्प्रेड होत जातात. म्हणजे सगळ्यात जास्त टेम्परेचर कुठे असणार, इक्वेटरला. आणि जसं आपण टुवर्ड्स नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि साऊदर्न हेमिस्फिअर मूव्ह होणार तर काय होणार, टेम्परेचर कमी कमी होत जाणार. हे बघा, आणि इकडे पण डायग्रामने एक्सप्लेन केलं आहे. डायरेक्ट रेज नियर इक्वेटर, स्लँटिंग रेज नियर द पोल्स, स्लँटिंग रेज नियर द पोल्स. ओके, हाऊ सन रेज फॉल ऑन द अर्थ या डायग्राममध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. ओके, सो प्लेसेस नियर द इक्वेटर रिसिव्ज मोर हीट. दिस प्लेसेस आर हॉटर दॅन दोज विच आर अवे फ्रॉम द इक्वेटर. मग हाईट अबाव द सी लेवल. हाईट अबाव द सी लेवल म्हणजे कशी अफेक्ट करते, आता जसं जसं आपण वरती जात जातो वातावरणातला ऑक्सिजन कमी होत जातो. ओके, आणि थंडी पण वाढत जाते. यू नो द हिल स्टेशन सच एज शिमला, नैनिताल अँड उटी आर cool even in summers. Most peaks in the Himalayas are covered with snow and ice even during summers. This shows that places located at higher altitude are colder than those at lower altitudes even if they are situated on the same latitude. Okay, म्हणजे काय, आता लॅटिट्यूड सेम आहे म्हणजे काय, लॅटिट्यूड सेम आहे म्हणजे काय, एकाच अक्षांश. लॅटिट्यूड म्हणजे काय, हॉरिझॉन्टल लाईन्स, आणि लॉंगिट्यूड वर्टिकल लाईन्स. म्हणजे काय, आता सेम लॅटिट्यूडवरती जरी असतील म्हणजे इथे एक प्लेस आहे इथे एक प्लेस आहे, पण जशी त्याची हाईट वाढत जाईल, अल्टिट्यूड वाढत जाईल, म्हणजे सपोज इथे हा पॉईंट इकडे आहे तर आणि हा पॉईंट इकडे आहे म्हणजे इथे एक माउंटन आहे तर या माउंटनवरती क्लायमेट जे आहे ते थंड असणार. ओके, म्हणजे जसं जसं अल्टिट्यूड वाढत जाईल क्लायमेट थंड होतं आणि प्लस ऑक्सिजन पण कमी कमी होत जातो. मग डिस्टन्स फ्रॉम द सी. Places near the coast have a moderate climate. It is neither too hot nor too cold here. This is due to the effect of the sea breezes. Water bodies heat up and cool down at a slower rate than the land. In summer, therefore, the sea is cooler than the land. Hence, air over the sea is cooler than that over the land. This cool air called sea breeze blows from sea to land, making the land cooler. In winter the opposite happens and the land becomes warmer. म्हणजे काय होतं की जसं जसं आपण सीपासून डिस्टन्स फ्रॉम सी म्हणजे सीच्या जवळ वेगळं क्लायमेट असणार, सीपासून आपण जसं जसं दूर जात जाऊ तसं तसं क्लायमेट चेंज होणार. मग सीमध्ये काय होतं, आता सीचं जे म्हणजे पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते इमिजिएटली कूल किंवा हॉट होत नाही, ते स्लोली कूल किंवा हॉट होतं. मग काय होतं, दिवसा जे होतं, आता हे सी आहे ओके आणि ही लँड आहे. आता दिवसा काय होतं ते सांगतायत की
दिवसा इथे लँडचं टेम्परेचर वाढेल, म्हणजे इथे उन्हाळा आहे, जमीन तापलेली आहे, पण पाणी काय आहे, पाणी अजूनही थंडच आहे. म्हणजे पाण्यावरून जो वारा वाहेल तो कसा असेल, थंड असेल. त्याच्यामुळे जरी लँडचं टेम्परेचर हाय असेल तरी त्या थंड वाऱ्यामुळे काय होईल, सुसह्य होईल टेम्परेचर. आणि जेव्हा थंडी असते तेव्हा थंडीमध्ये काय होणार, सीचं म्हणजे पाण्याचं टेम्परेचर आहे ते काही फारसं लगेच थंड होणार नाही, ते वॉर्मच राहणार. आणि लँड काय होणार, कूल होणार. मग काय होणार, इथून वॉर्मर वारे वाहतील आणि म्हणजे जे इकडचं थंड एकदम थंडी वाजणार नाही लँडला, आपल्याला म्हणजे कम्फर्टेबल हे राहील. ओके. आता टू बी व्हेरी ऑनेस्ट यांनी इथे दिलं आहे, पण फ्रँकली स्पीकिंग जेव्हा आपण आयडियली बघू, सीच्या जवळचे जे प्लेसेस आहेत ते खूप हॉट आणि ह्युमिड असतात. म्हणजे जर आपण गोव्याला गेलो, केरळला गेलो, आपण मुंबईच्या सीच्या जवळ गेलो तर तिकडचे प्लेसेस खूप हॉट आणि ह्युमिड असतात. Okay, places far away from the sea do not get sea breezes, so they are extremely hot in summer and very cold in winter. Such a climate is called as a extreme climate. Let us compare the climatic conditions of Delhi and Chennai. Chennai is located along the coast while Delhi is located far away from the coast. As Chennai is nearer to the equator, it should be hotter than Delhi in the summer season. But this is not so. Chennai experiences a mild climate throughout the year as it is near the coast. ओके. सो हे आयडियली बेटा पहिले सगळं हे खूप बरोबर होतं, पण आता काही क्लायमॅटिक कंडिशन चेंजेसमुळे बऱ्याचशा ठिकाणचं जे वेदर आहे ते अनप्रेडिक्टेबल झाले आहेत. म्हणजे उलटं पण होऊ शकतं कदाचित की दिल्लीला सुसह्य असेल आणि चेन्नईला सुसह्य नसेल. बट ठीक आहे, आपण पुस्तकाप्रमाणे जाऊया. ओके. आता नेक्स्ट अफेक्ट करणारा पॉईंट काय आहे की डिरेक्शन ऑफ वाइंड्स. म्हणजे काय, हवा कुठल्या दिशेने वाहते त्याच्यामुळे पण काय होतं, तिकडचा चेंज होतं की तिकडचं क्लायमेट कसं असेल. विंड्स ब्लोईंग फ्रॉम हॉट रिजन इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ अ प्लेस while those blowing from cold region decreases the temperature. Delhi is hot in summer due to the dry hot winds that blow from Rajasthan. In winter, cold winds from Himalayas make northern India very cold. Winds blowing from the sea make the land close to the sea cool and moist. Sometimes wind bring clouds with them and causes the rainfall. Okay. आता ह्युमिडिटी अँड रेनफॉल. ओके. सो ह्युमिडिटी अँड रेनफॉल म्हणजे हे समजलं काय होतं, दिल्लीला जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा राजस्थानला एकदम गरमी असते आणि राजस्थानवरून गरम वारा येतो, त्याच्यामुळे दिल्ली उन्हाळ्यात एकदम गरम होतं. आणि हिवाळ्यामध्ये काय होतं, हिमालयावरून एकदम थंड वारे येतात, त्याच्यामुळे पूर्ण नॉर्थ साईडला जे हिवाळ्यामध्ये एकदम टेम्परेचर कमी असतं म्हणजे थंडी वाजते. ह्युमिडिटी अँड रेनफॉल. मॉइश्चर और वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर इज कॉल्ड एज अ ह्युमिडिटी. हे विचारतील व्हॉट इज ह्युमिडिटी. मॉइश्चर और वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर इज कॉल्ड एज अ ह्युमिडिटी. जर मुंबईचं टेम्परेचर एकदम ह्युमिड आहे असं मानलं जातं. ह्युमिड एअर कॉजेस रेनफॉल. Places near the equator are hot and humid and receive a lot of rainfall. Air over desert does not have moisture. It will be very dry. So these places receive very little or no rainfall. Very cold places experience snowfall. The amount of rainfall in the season when it falls also influence the climate of the place. Now, what are the conditions that influence climate? Distance from the equator. Okay. Then height above the sea level, distance from the sea, direction of winds and humidity and rainfall. Direction of winds and humidity and rainfall are the, म्हणजे फक्त तुम्हाला पॉईंट्स हायलाईट करायला सांगतील. माझं एक्सप्लेन करायला सांगितलं तर मग कसं एक्सप्लेन करणार, एक एक लाईनमध्ये. व्हॉट इन्फ्लुएन्सेस क्लायमेट, डिस्टन्सेस फ्रॉम इक्वेटर. सो इट इज द प्लेसेस नियर द इक्वेटर are hotter and as we move away from the equator it gets colder. Height above the sea level, मग हे सांगायचं की as we move above the altitude the temperature reduces, that means the places get colder. ही एक लाईन झाली. Distance from the sea, so मग फक्त एवढंच लिहायचं, places near the sea or places near the coastal area have the pleasant or bearable climate and as we move away from the sea the climate becomes extreme. Okay. त्याच्यानंतर डिरेक्शन ऑफ विंड्स. बेस्ड ऑन द डिरेक्शन ऑफ विंड्स, ओके, फ्रॉम वेअर द विंड्स आर ब्लोईंग द क्लायमेट कॅन बी माइल्ड और एक्स्ट्रीम. ह्युमिडिटी अँड रेनफॉल. मोर द ह्युमिडिटी more rainfall will be there. Less the humidity, less rainfall will be there. Only this one line. Okay. Changing weather conditions causes the seasons. True.
चेंजिंग वेदर कंडिशन कॉजेस अ सीझन. ट्रू. म्हणजे काय की हिवाळ्यात मान्सूनमध्ये पाऊस पडतो, त्याच्यानंतर समरमध्ये खूप गरमी असते. सो चेंजिंग वेदर कंडिशन कॉज द सीझन. प्लेसेस नियर द पोल्स आर हॉटर. प्लेसेस नियर हॉटर थांब ना काय आहे देन प्लेसेस नियर द इक्वेटर. फॉल्स. इक्वेटर इज द हॉटेस्ट आणि देन towards poles the climate reduces. The temperature of a place decreases as the altitude increases. True. Winds blowing from False. cold region make a place hotter. Like False. true, false, true, false. Okay, आता next heat zones. मग आता we can divide the earth into 3 heat zones on the basis of the difference in their temperature. ही डायग्राम आहे, नक्की येणार. त्याच्याने तुम्हाला ग्लोब पण बनवायला सांगितला होता, त्याच्यावरती हे झोन्स दाखवायला सांगितले होते, बरोबर? करेक्ट. मग जो इक्वेटरच्या जवळ आहे तो टॉरिड झोन. टॉरिड झोन ऑन द बोथ साइड्स ऑफ इक्वेटर. ओके. आणि तो कशाच्या मध्ये आहे, इथे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे, इथे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे. आपण ही डायग्राम काढली होती, रिमेंबर? No. काय नो? लास्ट एक्झामला ही डायग्राम होती. मग ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन यांच्यामध्ये जो झोन आहे त्याला म्हणतात टॉरिड झोन. म्हणजे एक्स्ट्रीम हॉट अँड एक्स्ट्रीम ह्युमिड क्लायमेट थ्रू आउट द इयर, कारण ह्याच्यावरती काय आहे, डायरेक्ट सनरेज पडतात, बरोबर? करेक्ट. करेक्ट. नंतर येतो टेम्परेट झोन. टेम्परेट झोन कशाच्या मध्ये, वरती आपण जर नॉर्थ पोलला बघितलं तर आर्टिक सर्कल आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सरमध्ये नॉर्थ टेम्परेट झोन आहे आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आणि अंटार्क्टिक सर्कलमध्ये साऊथ टेम्परेट झोन आहे. मग आता टेम्परेट झोन म्हणजे काय की टेम्परेट झोनमध्ये माइल्ड टेम्परेचर असणार. ओके. द एरियाज लाईंग बिटवीन द टोरिड झोन अँड फ्रिजिड झोन्स इन बोथ द हेमिस्फियर्स आर कॉल्ड ॲज अ टेम्परेट झोन. इट इज नायदर व्हेरी हॉट नॉर व्हेरी कोल्ड. ओके. म्हणजे दे आर नायदर नियर टू इक्वेटर नायदर नियर द पोल्स. त्याच्यामुळे खूप थंड पण नाही आणि खूप गरमी पण नाही. प्लेझंट ॲटमॉस्फिअर, बेरेबल टेम्परेचर. नाव ॲज वी मूव्ह टुवर्ड्स द पोल, म्हणजे आर्टिक सर्कल आणि नॉर्थ पोलमध्ये आणि साऊथ पोल आणि अंटार्क्टिक सर्कलमध्ये, ओके, हे जे प्लेसेस आहेत ते आहेत फ्रिजिड. फ्रिजिडचा अर्थ काय, एक्स्ट्रीम कोल्ड, म्हणजे कुल्फी जमेल असं, म्हणजे -40 वगैरे पण टेम्परेचर जाऊ शकतं एवढं. मग एवढं तिकडे थंडी असते, तर ह्यांना काय म्हणतात, फ्रिजिड झोन. आणि का असतं, कारण ह्याला सनचे रे जे आहेत ते स्लँटिंगमध्ये आणि खूप तुरळक रिसीव्ह होतात, म्हणून हे जे 2 झोन आहेत ते फ्रिजिड. ओके. सो ह्यांना थ्रू आउट द इयर जे आहेत ते हे कोल्ड असतात. सो ही डायग्राम विचारतील आणि एक्सप्लेन द हीट झोन्स असं पण सांगू शकतील. ओके. Now humidity, amount of water vapor in the air, more humidity makes us perspire more. Altitude, height above the sea level. हे विचारतील definitions. What is the altitude, height above the sea level? So quick recap. Air temperature and pressure, humidity, rainfall and wind influence weather. मग हा क्वेश्चन विचारतील. What are factors influence the weather? मग एअर टेम्परेचर, बोल, एअर टेम्परेचर, एअर प्रेशर, ह्युमिडिटी, रेनफॉल अँड विंड. 5 आहेत. एअर टेम्परेचर, एअर प्रेशर, ह्युमिडिटी, रेनफॉल अँड विंड इन्फ्लुएन्स द वेदर. वेदर चेंजेस डेली. द क्लायमेट ऑफ अ प्लेस रिमेन्स द सेम इयर आफ्टर इयर. क्लायमेट डिपेंड्स अपॉन मेनी फॅक्टर्स. मग आपण 5 बघितले होते फॅक्टर. डिस्टन्स फ्रॉम द इक्वेटर, हाईट अबाव द सी लेवल, डिस्टन्स फ्रॉम द सी, डिरेक्शन ऑफ द विंड आणि ह्युमिडिटी अँड रेनफॉल. ओके. तर या चॅप्टरमध्ये मेन काय आहे, पहिले तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्लायमेट आणि वेदर येऊ शकेल. ओके. तो आपण नंतर बघूया. नंतर की वेदरला काय काय इन्फ्लुएन्स करतं, आपण बघितलं एअर टेम्परेचर, एअर प्रेशर, ह्युमिडिटी, रेनफॉल आणि विंड हे वेदरला इन्फ्लुएन्स करतात. आता जर क्लायमेटला काय काय इन्फ्लुएन्स करतात, क्लायमेट कुठल्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे म्हटलं तर डिस्टन्स फ्रॉम इक्वेटर, ओके, हाईट अबाव द सी लेवल, डिस्टन्स फ्रॉम द सी, डिरेक्शन फ्रॉम विच द विंड ब्लो, ह्युमिडिटी अँड रेनफॉल हे 6 आहेत. आणि देन झोन्स, हे झोन्सची डायग्राम येऊ शकते. नंतर विंड कसं फ्लो करतो, सीच्या ह्याच्यामुळे कसं कूल राहतं किंवा कसं वॉर्म राहतं, हे पण आन्सर्स आपल्याला विचारू शकतील. ओके. सो स्पेलिंग्स करायचे आहेत आणि ह्याचे क्वेश्चन आन्सर्स थोडे आपण क्विकवाले बघूया, बाकी डिटेल क्वेश्चन आन्सर आपण उद्या बघूया. द कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर ॲट अ गिवन प्लेस अँड टाईम इज कॉल्ड ॲज,
कंडिशन ऑफ ॲटमॉस्फिअर ॲट अ गिवन टाईम अँड प्लेस. काय? वेदर. करेक्ट. वेदर कॅन चेंज फ्रिक्वेंटली. क्लायमेट एकदम फ्रिक्वेंटली चेंज होत नाही. द सन्स रे फॉल डिरेक्टली ऑन द एरियाज नियर द इक्वेटर. आणि लॉंगेस्ट एरिया कुठले आहेत सनपासून? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. म्हणून नॉर्थ पोल आणि साऊथ पोल काय असतात? नेहमी टू मच थंड असतात. द वॉटर वेपर ऑर मॉइश्चर प्रेझेंट इन द एअर इज कॉल्ड ॲज अ ह्युमिडिटी. ह्युमिडिटीमुळे काय होतं? पाऊस पडतो. मग राजस्थानमध्ये पाऊस का नाही पडत? कारण ड्राय ॲटमॉस्फिअरमध्ये त्याच्यामध्ये ह्युमिडिटी नसते एअरमध्ये, त्याच्यामुळे पाऊस पण कमी पडतो. इट इज हॉट अँड ह्युमिड थ्रू आउट द इयर इन विच झोन? टॉरिड झोन. व्हेरी गुड. टॉरिड झोन म्हणजे व्हेरी हॉट अँड ह्युमिड. टेम्परेट झोनमध्ये नॉर्मल आणि फेवरेबल क्लायमेट. आणि फ्रिजिड झोन म्हणजे टू मच थंड, टू मच थंडी. द डॅश ऑफ अ प्लेस डज नॉट चेंज ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. क्लायमेट. द वर्ल्ड इज डिवायडेड इंटू डॅश मेजर क्लायमेटिक रिजन्स. 7. करेक्ट. द रेज ऑफ द सन बिकम डॅश ॲज वन मूव्ज अवे फ्रॉम द इक्वेटर. कसं होतात? स्लँटिंग. कसे होतात? स्लँटिंग. प्लेस नियर द कोस्ट हॅव अ डॅश क्लायमेट. मॉडरेट. येस. द डॅश झोन्स रिमेन कोल्ड ऑल द इयर अराउंड. फ्रिजिड. तर मोठे क्वेश्चन आन्सर आणि ॲक्टिव्हिटीज आपण उद्या बघू. एक गोष्ट बघायची राहिली आहे, हे वर्ल्ड कशामध्ये डिवायडेड हे विचारतील. ओके. 7 व्हॉट आर द 7 मेजर क्लायमॅटिक रिजन्स ऑफ द वर्ल्ड. मग व्हेरी हॉट अँड वेट, हॉट अँड वेट, व्हेरी हॉट अँड ड्राय. आता कसं बघ, 2च पॅरामीटर आहेत. ओके. एक तर हॉट आणि ड्रायनेस ह्याच्यामध्ये पॅरामीटर आहे, मग चेंज होत जातं. व्हेरी हॉट अँड वेट, मग व्हेरी निघाला, हॉट अँड वेट. मग आता वेट निघाला, वेटच्या अपोजिट काय? ड्राय आहे, म्हणजे व्हेरी हॉट अँड ड्राय. मग आता हॉटच्या अपोजिट काय? कूल अँड ड्राय. मग काय मॉडरेट असेल तर काय? वॉर्म अँड वेट, नाहीतर व्हेरी कोल्ड आणि मेडिएट्रियन. ओके. हे 7 क्लायमॅटिक रिजन्स आहेत ऑफ द वर्ल्ड. मग आता हे कदाचित तुम्हाला विचारू शकतील वर्ल्ड मॅपमध्ये की दाखवा, पण कुठला एखादा म्हणजे हे दाखवतील. सपोज डेझर्टमधली एखादी सिटी दाखवतील तर ह्याचं कुठल्या ट्रॉपिकल झोनमध्ये येतं, कुठल्या क्लायमॅटिक झोनमध्ये येतं असं विचारू शकतील. इट इज व्हेरी टफ ॲक्च्युली आत्तासाठी तुम्हासाठी. तर बघूया टीचरला विचारू आपण हे येणार का.